नेत्यावर ज्याने आरोप केला ना त्याला दाखवून दिला जनतेत ना. मामा भरणे यांना प्रचंड बहुमताने विजय केल्याबद्दल सर्व जनतेचं आभार मानतो. आणि एक सांगतो, आता जे प्रतिस्पर्धी होते पाटील साहेब ते आता आपल्या सरदारकडे गेले असतील आणि म्हणत असतील, त्यांचे सरदार विचारत असतील, अरे वा सांबा इतने आदमी थे. ते म्हणत असतील सरदार तो थे मामा आणि दादा, फिर भी वापस आ गए खाली हाथ. अरे क्या समझ कर आए थे? विधान परिषद देंगे, राज्यसभा देंगे, अभी कुछ नहीं मिलेगा. अब घर बैठ जाओ, बावड़ा में बैठ जाओ और सो जाओ, आराम से सो जाओ. अभी तुम्हें शांति की नींद आएगी. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? सर्वांनी खाली बसून घ्यायचे. या ठिकाणी इंदापूर शहराच्या वतीने नगरसेवक बाळासाहेब ढवळे हे आपल्याला या ठिकाणी आपल्या मनोगत व्यक्त करते. बाळासाहेब ढवळेंना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करायचंय. एका सिनियरिटी प्रमाणे भाषण होतील. सगळ्यात शेवटी दादांचं आणि मामांचं भाषण होईल. आता या ठिकाणी इंदापूर शहराध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब ढवळे आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत. सगळ्यांनी खाली बसून घ्या. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी खाली बसून घ्या. एकच वादा, दत्ता मामा तुम आगे बढ़ो. आज आपल्या इंदापूर विधानसभेचे विजयी उमेदवार दत्तात्रय मामा भरणे यांच्या विजयी सभेच्या निमित्त उपस्थित असणारे सर्व आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज मामांचा हा तिसरा विजय झाला, हॅट्रिक. आणि काल मामा मतदाना दिवशी आपल्या विरोधी उमेदवारांनी इंदापूर शहरामध्ये प्रत्येक बूथवरती येऊन दम देण्याचं काम केलं. आणि आमच्या अख्तर कुरेशीला ते तिथे येऊन म्हणले की 23 तारखेनंतर मीच आहे बघू. आम्ही त्यावेळेसच त्यांना तोंडावर सांगितलं 23 तारखेपर्यंत सुद्धा आम्हीच आहे आणि 23 तारखेनंतर सुद्धा मामाच आहे. आम्हाला एवढा विश्वास आमच्या मामावर आहे, अजित दादावर आहे आणि गारटकर दादावर आहे, अप्पासाहेबावर आहे. आणि मामा तुम्हाला एक सांगतो, ही इंदापूरची जनता तुमच्यावर कायम प्रेम करत राहणार आहे. आणि इंदापूर शहरामधून तुम्हाला गारटकर दादांच्या नेतृत्वामध्ये आणि आम्ही सर्व नगरसेवकांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं मताधिक्य देण्याचं काम इंदापूरच्या जनतेने केलं आहे. तुम्ही ज्या प्रकारे इंदापूरचं काम केलं आहे, विकास केला आहे, त्याचे आम्ही या मतदाररूपी तुम्हाला एक परत फेड करण्याचं काम केलं आहे. आणि मामा तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा, एवढीच आमची आशा आहे. एवढेच 2 शब्द बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. कृपया महिला भगिनींना बसण्यासाठी जागा द्यावी. महिलांनी एका बाजूला बसायचंय. आता या ठिकाणी गफूरभाई सय्यद अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष आपलं मनोगत व्यक्त करतील. गफूरभाई सय्यद. धन्यवाद. या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे प्रथमतः मी पुणे जिल्हा अल्पसंख्याक विभाग आणि अल्पसंख्याक विभागाकडून या ठिकाणी इतक्या मताधिक्यानं आदरणीय मामा हे विजयी झालेले आहेत, त्या विजयाबद्दल मामांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि त्यासोबतच या विजयाचं प्रमुख शिलेदार जर कोणाला घ्यायचं असेल तर मी सगळ्यांना विनंती करेल की सगळ्यांनी आदरणीय सारिका मामी भरणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण मामांच्या विजयामध्ये आदरणीय भरणे मामी या मामींचंही खूप मोठं योगदान आहे. या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. यानंतर संजय भैया सोनवणे आपल्याला या ठिकाणी आपल्याला मनोगत करतील आणि आभार मानतील. संजय भैया सोनवणे, संजय भैयासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आज खरं तर अतिशय मोठा असा विजय या ठिकाणी दत्तामामांच्या रूपाने या इंदापूर तालुक्याला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमदार लागला आणि भविष्यातला कॅबिनेट मंत्री आपल्याला मिळाला. या ठिकाणी सांगायला खूप आनंद होतोय की प्रचारादरम्यान संपूर्ण मामांचं
कुटुंब असेल, सारिका मामींनी सुद्धा प्रत्येक कुटुंबापर्यंत आम्ही जसं गेलो तसं त्यांनी सुद्धा जायचं या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे केला. महिला आघाडी सगळी त्या ठिकाणी पूर्ण तालुक्यामध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला. तसंच सर्व आम्ही सुद्धा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते मंडळींनी सुद्धा दिवसाची रात्र या ठिकाणी केली आणि मामाला या ठिकाणी आपण सर्वांच्या मदतीने या ठिकाणी प्रचंड मताधिकाऱ्यांनी आपण सर्वांनी निवडून आणलंय. त्याबद्दल मला या ठिकाणी आवर्जून एकाच गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की या ठिकाणी मामांच्या पाठीशी बौद्ध समाज असेल, इतर सर्वच समाज हे मोठ्या संख्येनं उभा राहिले आणि मामाला या ठिकाणी विधानसभेत पाठवण्याचं काम ह्या समोर बसलेल्या स्वाभिमानी जनतेने केले. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मामांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुढील विधानसभेमध्ये मामांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम जय संविधान. या ठिकाणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय मारुतराव वणव्यांना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दीपक अण्णा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. आजचा हा विजय ऐतिहासिक विजय आहे आणि हा विजय एकट्या आदरणीय बर्णे मामांचा नसून हा विजय अखंड इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा, गोरगरीब जनतेचा आहे आणि याबद्दल ज्या गोरगरीब जनतेनं महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय दत्तामामा बर्णे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून दिलेला आहे. याबद्दल मी आणि आमचे सर्वच सहकारी तुम्हा सर्वांचे आभारी आहोत. ज्या पद्धतीनं इंदापूर तालुक्याला मामाने न्याय मिळवून दिला आणि त्या न्यायाचं फळ म्हणून आपण मामाला तिसऱ्यांदा म्हणजे विजयाची तिसरी हॅट्रिक करून दिली. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जसं आकाशातल्या काळ्या रात्रीला भेदण्यासाठी चंदा मामाची गरज असती तसं इंदापुरातला विकास करण्यासाठी आदरणीय दत्ता मामाची गरज आहे. त्या गरजेला ओळखून आपण जो मामा विश्वास टाकलेला आहे, मामा त्या विश्वासाचे पात्र राहतील आणि जर चुकून आपण समोरच्या उमेदवाराला मत दिलं असतं तर कुठल्याही कामासाठी, कसल्याही कामासाठी आपल्याला पहिला संपर्क त्यांच्या पीएला करावा लागला असता, परत बंटीला, परत बबलीला आणि नंतर जॉनीला संपर्क करावा लागला असता. आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे जॉनी तर गद्दार आहे. त्याच्यामुळं आपण अतिशय उत्कृष्ट आणि स्वच्छ मनाच्या, स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला निवडून दिलेला आहे. हा उमेदवार येत्या 5 वर्षात जमिनी उतरून आपली सेवा करेल याची मी ग्वाही देतो. आणि एक गोष्ट याद राखा, ही माझी विरोधकांना चुनवती आहे. जर मामांना मतदान दिलं, मामाला साथ दिली, या गोष्टीचा द्वेष मनात धरून जर कुठल्या कारखान्याच्या सभासदाला, कुठल्या उमेदवाराला, कुठल्याही जनतेला जर त्रास दिला, त्याच्या बिलात ऊस बिलात जर थकीत केली किंवा कुठल्याही प्रकारचा या त्रास दिला तर याद राखा गाठ आमच्याशी आहे. कुठल्याही इंदापूर तालुक्यातल्या एकाही जनतेला आदरणीय मामा सिंग एकटं सोडणार नाहीत. कसलाही अन्याय झाला तर मी आणि आमचे मामा सगळे तुमच्या पाठीशी उभं राहू ही ग्वाही देतो. आणि खूप वेळ झालेला आहे, तेवढं बोलून थांबतो. यानंतर भाजप कार्यकारिणीचे मारुती वजवे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच्या आदरणीय बर्णे मामा यांच्या विजयाच्या सभेच्या निमित्ताने जमलेल्या स्टेजवरचे सर्वच मान्यवर आणि मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा जो विजय आहे तो ऐतिहासिक विजय आहे. मामांनी तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक केलेली आहे.
आणि त्यांच्या पुढच्या उमेदवाराला विरोधकाला सुद्धा पराजयाची हॅट्रिक झालेली आहे. मला या ठिकाणी आपल्या सर्व मतदाराचं खरं अभिनंदन करायचंय, आभार मानायचे. खरं तर आजचं महाराष्ट्रातील वातावरण बघितलं तर भारतीय जनता पार्टी जरी एक नंबरचा पक्ष झाला असला तरी या महायुतीच्या सर्वच नेत्यांना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, या तिघांच्या या त्रिकुटाने एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या परिवर्तनाची लाट निर्माण झाली आणि या परिवर्तनाच्या लाटेचे आपण सर्व मतदार साक्षीदार आहोत. खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी गेली 25 वर्ष मतदान करतोय, पण विजयाचा गुलाल पहिल्यांदा मामाच्या रूपाने आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अंगावर पडला आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांना अत्यंत आनंद झाला. या ठिकाणी आपल्या सर्वांचं खरं तर अनेक जण बोलणार आहेत, त्यामुळं आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो, आपला आभार मानतो सर्व मतदारांचं आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मामा आपल्याला या ठिकाणी सगळ्याचं अभिनंदन करण्यासाठी येते. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, भगवान महावीर, राजा अशोक सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे भोसले, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, सीद नागमार, गोविंद गोपाळ गायकवाड, शिवा काशी, टिपू सुलतान, महाराणा प्रताप, बिरसा मुंडा, लवजी वस्ताद, नरवीर उमाजी नाईक, संत सावतामाळी, संत महात्मा बसवेश्वर, संत तुकडोजी, संत रविदास, संत कबीर, संत पैगंबर, संत गाडगे, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोका, संत एकनाथ, संत नरहरी महाराज, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, संत चक्रवर्ती, भगवान बाबागड, अर्जुन बाबू, सेवालाल महाराज, माता भीमाई, माता रमाई, माता जिजाई, आयनामाई होळकर, सावित्रीबाई फुले, प्रतिमा शेख, मुक्ता साळवी, सर्व महाविभूतीला त्रिवार कोटी कोटी वंदन. 12 बरोते 18 पट सर्व जातीला वंदन करतो आणि मी 2 शब्दात माझे भाषण उरकतो. आज आपल्या इथे दत्तात्रय मामा भरणे यांचा विजय दणदणीत आणि सगळ्याच्या काळजा कोरून झालेला आहे. मित्रांनो, भीमशक्ती सामाजिक संघटना इंदापूर तालुक्याची आणि युवराज मामापर त्यांच्या पाठीशी खंबीर आहे आणि इथून पुढच्या काळात खांद्याला खांदा देऊन आणि हाताला हात देऊन त्यांच्या बरोबर राहणार आणि त्यांच्या बरोबर कार्य करणार. इथून पुढच्या काळात बहुजनांना न्याय हक्कासाठी निधर्मपणे लढणारी भीमशक्ती त्यांच्या पाठीशी राहणार. बर्णे मामांनी शब्द दिलेला आहे, तुमच्या पाठीशी कोळ मामा आणि भीमशक्ती बरोबर मी राहणार. एवढंच मी बोलतो आणि विजय सभेला सर्व जण आले आणि त्यांनी स्वागत केले, सर्वांचं स्वागत करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भारत. युवा नेते मनोज जगदाळे यांनी 2 मिनिटात या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं. युवा नेते मनोज जगदाळे. नमस्कार. सर्व थोर महापुरुषाला विनम्र अभिवादन करून आपले लोकप्रिय आमदार तिसऱ्यांदा विजयी झालेले दत्तामामा भरणे यांचा इंदापूर तालुक्यामार्फत सर्वसामान्य जनतेने निवडून दिल्याबद्दल इंदापूर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला मी प्रथम मानाचा मुद्रा करतो. आदरणीय दत्तामामांना आपल्या गावातील सर्व गट तट विसरून सगळ्यांनी एक जीवानी एक दिलानी काम केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे इंदापूर तालुक्यातील सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानतो. एकच वादा, दत्तामामा तुम आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सामाजिक कार्यकर्ते तानाजी धोत्रे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी अभिनंदन करते. 2 मिनिटात सन्माननीय व्यासपीठ आणि माननीय आमदार दत्तामामा यांच्यावर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आजची विराट सभा बर्णे मामांच्या विजयासाठी जमलेल्या
प्रथमतः आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. भरणे मामांनी चा विजय हा असत्यावरचा विजय आहे, सत्याचा विजय आहे. ज्यांनी मामांना खोटं ठरवून विकास एवढा करून खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला, अशा या प्रवृत्तीचा निषेध करतो. त्याचा पराजय झालेला आहे. म्हणून सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण जे हातात परिश्रम घेतोय तुमचं अभिनंदन करण्यासाठी आज आम्ही इथं उभा आहोत. म्हणून सर्व मतदार बंधू भगिनींचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि दत्तात्रय भरणे मामांना कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी अशी शुभेच्छा देतो आणि माझी दोन शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. या ठिकाणी युवा नेते दीपक जाधव या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करते, आभार मानते. आज या सर्वांच्या साक्षीनं आपणा सर्वांचे लाडके नेते आदरणीय दत्तामामा यांचा प्रचंड बहुमताने विजयी झाला. त्याचे सर्वजण आपण साक्षीदार आहात. ना भूतो ना भविष्यास कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं. जवळपास 20,000 मताच्या फरकानं आपण सर्वांनी 72 मतदारांनी मामांना या ठिकाणी भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. मित्रांनो, खरं पाहिलं तर मामाच्या प्रचारामध्ये आपण सर्वांनी गावच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं असेल की खरा प्रचार जर केला कुणी असेल तर मामाच्या फॅमिलीमधील ज्या काही महिला असतील त्या प्रत्येक घरातील गावातील आपल्या वाडी वस्तीवरती जरी एक घर असेल तर त्या घरापर्यंत पोहोचण्याचा मामाचा प्रचार करण्याचं काम त्या महिलांनी केलं. त्या महिलांसाठी प्रथमतः आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. प्रचार आपण सर्वजण करत असतो. प्रचार करत असताना आपल्या सर्वांना माहित आहे की मामावरती किती जणांनी काय आरोप केले, परंतु मला एकच या निमित्ताने सांगायचंय की मामाचं काम या इंदापूर तालुक्यात बोलतंय, त्यामुळे कुणीही मामाला या ठिकाणी हरवू शकत नाही. आपण सर्वांनी बघितलं की मामांनी जे काम केलं होतं आणि मामांच्या साथीला या इंदापूर तालुक्यातल्या लाडक्या बहिणींनी जी मामाला ओवाळणी दिली आणि मामांना भरघोस असं प्रेम दिलं, त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. यानंतर शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुदर्शन साखरे हे आपल्याला या ठिकाणी स्वागत करतील, आभार मानतील. जय हिंदुस्तान, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुझा भवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सर्व व्यासपीठ. आणि आज आपण आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या विजय सभेचे जमलेलो आहोत. या इंदापूर तालुक्यामध्ये दत्तामामा भरणे यांना लाडक्या बहिणींनी पूर्ण ताकद दिलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला आहे. याची ही चिठ्ठी आहे आणि यामुळेच ही मामाचा पक्का विजय आहे. महायुतीचे सरकार जे महाराष्ट्रामध्ये भरपूर मतांनी विजय झालेला आहे आणि अशीच हॅट्रिक अजून आम्ही एवढ्याच शिवसेनेच्या वतीने मी सर्वांना अभिनंदन करतो. या ठिकाणी सर्वांना विनंती की 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत संपादन. डॉक्टर प्रकाश पांढरमिसे आपल्याला या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये स्वागत. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाताची जाऊ, ज्या महापुरुषानं देखणं स्वप्न सत्यात उतरवला तो राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने देखणं सत्य आपल्या खांद्यावर दिलेलं या पेललं ते शंभू छत्रपती. या तीनही महारत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या इंदापूर महानगरीमध्ये ट्रिपल हॅट्रिक करण्याचं काम आदरणीय मामांनी केलं आहे. मी रुई गावच्या वतीनं सांगतो, मामांनी सांगितलं की रुई कुणाची ही येत्या 23 तारखेला दाखवून द्या. रुई या गावातून 4 बूथ मधून 1032 मतांनी मामांनी आदरणीय मामाला नियम केलाय. मामांना शुभेच्छा देतो आणि माझं 2 मत व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर अगदी थोडक्यातच हरिभक्ती परायण हमजी नाना बनसोडे. केली होती आणि त्या घोषणेचा अर्थ असा आहे, मला सांगायचं राहिलं त्या दिवशी ज्यावेळेला छत्रपती शिवराय असतील, छत्रपती
संभाजी महाराज असतील युद्धाला जायचे त्यावेळेला हीच घोषणा करायची आणि विजय घेऊन यायचे. त्याप्रमाणे आपण ती घोषणा केली आणि हा विजय प्राप्त झालेला आहे आणि तिसऱ्यांदा मामाने हॅट्रिक मिळवलेली आहे. आणि त्यांचं जे आज आमदारकीच्या लोकांनी आपण सर्व 72 मतदानांनी आपण जे त्यांना सांत्वन केलं, त्यांची विजयाची हॅट्रिक आपण मारली, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि त्यांचा आज या ठिकाणी मी एक त्यांचं सोनं झालं असं म्हणेल, त्यासाठी एक ज्ञानेश्वर महाराजचा 1-2 मिनिट म्हणू का आपण? हा हा. सोनियाचा दिवस आजे अमृत पहाला, सोनियाचा दिवस आजे अमृत पहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला, गोपाला रे तुझे ध्यान लागो मन, आणून विसंबे हरी जगत्र जीवना, आणून विसंबे जगत्र जीवना, गोपाला रे तुझे ध्यान लागो मन. धन्यवाद नाना. आता यानंतर आमचे नेते आणि पीडीसीसीचे विद्यमान संचालक सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. गुलाल किती उधळला? विचारलं का झाला का समाधान? तिसऱ्या वेळा पराभव झालेला झाला का समाधान? प्रथमतः आम्ही इंदापूर तालुक्याच्या आज आपल्या इंदापूर तालुक्याची विधानसभेची निवडणूक झाली आणि प्रचंड असा रिस्पॉन्स, प्रचंड असा विश्वास अजितदादा आणि भरणे मामावरती आपण सर्वांनी दाखवला. त्याबद्दल मी इंदापूर तालुक्याच्या तमाम मतदार बंधू भगिनीचा मनापासून आभार मानतो. गेले 15-20 दिवसामध्ये आपण दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला आणि खूप कष्ट केलं. त्याबद्दल आमच्या बहादर कार्यकर्त्याचंही मनापासून आभार मानतो. निवडणूक येत असतात, जात असतात, परंतु ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक होती आणि हे निवडणूक मतदारांनी दाखवून दिलं की अजितदादाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भरणे मामाला चांगलं मतदान करण्याचं काम या इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेने या ठिकाणी केलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. मामाला मनापासून तिसऱ्यांदा आमदार झाल्यापासून आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपल्याला 4-5 दिवसामध्ये मामाला त्या ठिकाणी शपथविधीला घ्यायला बोलावं अशी आज आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आलेली आणि सत्तेच्या माध्यमातून या इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपल्याला भविष्य काळामध्ये करायचंय. मी माझ्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं, असं केलं तर महाराष्ट्रामध्ये ह्याचा अहंकार उडेल आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, आज आपण कष्ट केलं. खऱ्या अर्थानं माझी दुसरी विनंती आहे मित्रांनो, आपला तिसऱ्यांदा विजय आपल्याला पचवता आला पाहिजे. कुणाच्या दरवाजामध्ये जाऊन फटाकड्या उडवायच्या नाहीत. पुंगळ्या बंद करा, गाड्यांच्या पुंगळ्या बंद करा, अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. विजय पचवता आला पाहिजे. आपण 3दा विजय झालेलो आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि शांततेच्या जसं आलाय तसं शांततेनं घरी जावा. कुठल्याही प्रकारचा कुणाशीही वाद आपल्याला घालायचा नाही.
लोकांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलंय. ज्यांनी नाही केलंय त्यांचंही आभार मानू आपण. जाऊ द्या, तुम्ही तिकडं राहिल्यामुळं आमचा कार्यकर्ता पेटून उठला आणि चांगल्या प्रकारचं मतदान केलं. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि मरणे मामाला आणि प्रदीपदादा गारटकर या ठिकाणी जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पक्षाचं पटांगण झालेलं आहे. आज दादाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे आमदार आले. हे दादा अध्यक्ष असल्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं म्हणजे राज्याचा अध्यक्ष दादा, देशाचा अध्यक्ष राजा दादा आणि जिल्ह्याचा अध्यक्ष प्रदीप दादा. आणि त्यामुळं चांगल्या प्रकारचं इंदापूर आणि जिल्ह्यामध्ये चांगलं मतदान झालं. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हे करतो. जास्त काही बोलत नाही. आज आपण आनंदात आहे, आनंदात राहावा, दुसऱ्याला दुःख देऊ नका एवढीच विनंती करतो. माझं 2 शब्द संपवतो. यानंतर रमेश आबा शिंदे आपल्याला 2 मिनिटात या ठिकाणी स्वागत करतील. महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय दत्तात्रय मामा भरणे यांचा या विधानसभेच्या वेळी 3ऱ्यांदा विजयाची हॅट्रिक झालेली आहे. या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये अनेक अफवा पसरवल्या गेल्या. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रदीपदादा गारटकर यांनी असं केलं तसं केलं, पण गारटकर दादांनी सगळ्यांना दाखवून दिलं मताच्या स्वरूपात. या ठिकाणी आज बर्णे मामाचा विजय म्हणजे कोरोनावरतीचा विजय, बर्णे मामाचा विजय म्हणजे सर्वसामान्यांचा विजय, बर्णे मामाचा विजय आपल्या सर्वसामान्य माणसातून झालेला. सर्वसामान्य माणसांनी आपल्याला जबाबदारी वाढलेली आहे. या ठिकाणी या आप्पासाहेब जगदाळे यांच्या नंतर बोलणं म्हणजे आप्पासाहेब दिलगिरी व्यक्त करून मला बोलण्याची संधी दिली. आयोजकाचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या समर्गाची सर्वांनी भरघोस मताने विजय केल्याबद्दल इंदापूर तालुक्याच्या सर्व मतदार बंधू भगिनींचा हार्दिक हार्दिक असा आभार मानतो. धन्यवाद. यानंतर युवा नेते सौरभ झगडे या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार मानतील. आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये जो ऐतिहासिक निकाल तुम्हा मायबाप जनतेमुळे लागलेला आहे त्या जनतेचं प्रथमतः मी आभार मानतो. आणि इथून पुढच्या काळात दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नेतृत्वाखाली कुठल्याच परत येड्या गबाळ्यांनी दत्तामामा भरणेंचा नाद करण्याचा प्रयत्न ह्या इंदापूर तालुक्यामध्ये परत कधीच करू नये. आणि इंदापूर तालुक्याने सुद्धा ह्या मागच्या टर्मला मामांनी 6000 कोटींचा निधी आणला होता. आता इंदापूर तालुक्याने सुद्धा 12,000 कोटीसाठी सज्ज राहायची गरज आहे. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. यानंतर इंदापूर तालुक्याचा ढाण्यावाग इंदापूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे आपल्या ठिकाणी स्वागत करतात. या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दत्तामामा भरणे, या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, आजचा विजय हा तुमच्या जीवावर जिंकलेला आहे. ही सगळा महायुतीचे उमेदवार मामा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, भाजपचे असतील, एकनाथ शिंदे शिवसेना असेल, संजय भाई सोनवणे रिपब्लिकन पक्ष असेल, या सगळ्यांच्या जीवावर आज आपण 20,000च्या फरकाने मामाला निवडून दिल्याबद्दल बहादूर कार्यकर्त्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अभिनंदन करतो. तुम्हाला तर मी सांगितलं होतं की 2 उमेदवार आज निघून गेले तर तुम्हाला भेटणार सुद्धा नाही. हे तुम्हाला मी पहिल्या सभेत सांगितलं होतं. परंतु मामाला चांगल्या वाटतं विजय केलेला आहे. प्रदीपदादा गारटकर असतील, सगळे तालुक्यातले आपले नेते मंडळी असतील, सर्वांनी आपल्या विजयात सहभाग आहे. त्यामुळे सगळ्यांचंच मी कौतुक करून अभिनंदन करतो. आज मी काय जास्त बोलणार नाही. तुम्हाला माहितीये बाबाला इथं दादाला बोलायचं असल्यामुळं मी थोडक्यातच माझं मनोगत व्यक्त करतो आणि मी 2 शब्द माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. दत्तामामा भरणे आता आपल्या समोर यांनी मार्गदर्शन केलं ते तालुक्याचे अध्यक्ष मान्य हनुमंतरावजी कोकाटे, मान्य आप्पासाहेबजी जगदाळे, व्यासपीठावरती उपस्थित सर्व राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे सहकारी आणि उपस्थित सर्व महायुतीचे घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधूंनो, भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं
मी आपले विजयी उमेदवार दत्तामामा भरणे यांचं या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. हे अभिनंदन करत असतानाच या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब, या सर्वांच्या महायुतीतल्या सर्व घटक पक्षांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. कारण राज्यामध्ये महायुतीची सत्ता त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे. आज तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून, तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी दत्तामामा भरण्यांचा विजय हा साकार झालेला आहे. आणि आज आपण सर्वजण अभिनंदनाला पात्र आहात. तुमचे प्रयत्न हे टोकाचे झाले, ते यशस्वी झाले, म्हणून दत्तामामा भरणे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मी दत्तामामा भरण्यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्या कुटुंबाचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. मामी असेल, मुलगा असेल, सर्वच कुटुंब असेल, हे सर्व कुटुंब आणि जवळ मित्र परिवार यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन मामांच्या विजयामध्ये निश्चित आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष म्हणून हनुमंतराव कोकाटे यांचं विशेष अभिनंदन करतो. कारण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची मदत, कमान ही अत्यंत चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये सांभाळली आणि त्या कारणानं एक उत्कृष्ट टीम वर्क या ठिकाणी झालं आणि त्या टीम वर्कच्या प्रयत्नात आजचा विजय हा साकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दत्ताबाबांना या निवडणुकीत पाठिंबा देणारे, दत्ताबाबांवर आलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके माननीय अप्पासाहेब जगदाळे, त्याचबरोबर महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे संजय सोनाने, सर्व रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी, विविध सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, या सर्वांनी शिवसेनेचे असलेल्या शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी यांनी अत्यंत मनापासून या ठिकाणी काम केलं. आणि या इंदापूर तालुक्यातल्या शुद्ध नागरिक जे मतदार आहेत त्या मतदारांनी या ठिकाणी जातीयवादाला मूठमाती दिली, पैसा पाणीच्या गोष्टीला मूठमाती दिली आणि या ठिकाणी विकास कामालाच प्राधान्य देत दत्तामामा भरण्यांना विजय केला. त्याबद्दल इंदापूर तालुक्यातल्या सर्व मतदारांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार व्यक्त करतो. या कारणानं विरोधी जे लोकांनी या ठिकाणी प्रयत्न केला त्या विरोधी काम करणाऱ्या लोकांना सुद्धा या आपल्या असलेल्या या देशाची, राज्याची ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक उत्सव आहे, हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी निवडणूक पार पडली. एक दोन ठिकाणी गालबोट लागलं, जरूर लागलं, पण आता इथं आप्पासाहेबांनी सांगितलं की आपल्याला विजय सुद्धा पचवता आला पाहिजे, विजय आनंदामध्ये साजरा करता आला पाहिजे. त्याला कुठेही गालबोट लावू देऊ नका. आपापल्या आता गावी जात असताना गावामध्ये आनंदोत्सव साजरा करा. इथून जात असताना वेडी वाकडी मोटरसायकल गाडी ही कशा पद्धतीला चालवू नका. इतका सुंदर वातावरणामध्ये ही निवडणूक यशस्वीरित्या आपण पार पाडलेली आहे, यश संपादन केलेलं आहे. त्या या यशाचा आनंद हा आपल्याला भविष्यामध्ये चिरकाल घेता आला पाहिजे. त्यामुळे कुठेही गालबोट लावू देऊ नका. या ठिकाणी समोरच्या विरोधक मुद्दा म्हणून कुठं काहीतरी वाद घालतील, फोडा करतील, त्याच्यावर दुर्लक्ष करा. थोडं तुम्हाला कुणी काही चिडवलं तर तुम्ही त्याच्यावरती काही रागावू नका, पण ते चिडवणं स्वाभाविक आहे. ते चिडलेले पडलेले म्हणून चिडलेले, तर या लोकांना तुम्ही कुठेही अशा पद्धतीने युचू नका. हे अशा पद्धतीचं एक विनम्र आव्हान आपल्याला करतो. आणि या राज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या कल्पनेत असलेला महाराष्ट्र हा घडवण्यासाठी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांना समर्थ साथ देण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी दत्तामामा भरण्यांना त्या ठिकाणी विजयी केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. या पुणे जिल्ह्यामध्ये 21 सीट आहेत. या 21 सीट मध्ये
17 जागी महायुतीचा डंका पिटलेला आणि एक अपक्ष आलेला आहे, तो सुद्धा आपलाच आहे. त्यामुळं 18 जागा या ठिकाणी महायुतीच्या पदरात पडलेल्या आहेत. म्हणजे या महायुतीने जो काही कारभार केला, लाडकी बहीण योजना असेल किंवा केलेला विकास असेल, या सगळ्या विषयावरती या इंदापूर तालुक्यातल्या जनतेला, या महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला या विकास कामाला पावती देत या ठिकाणी विजयाचा शिक्कामोर्तब आपल्यावरती केलेलं आहे. विरोधक टीव्हीवरती सकाळपासूनच बोंबलायला लागले संजय राऊत सारखे, त्याला अजूनही 5 वर्ष असाच बोंबलू द्या. त्याला येरड्याच्या वेड्याच्या इस्पितळात जायची पाळी अशी परिस्थिती आहे. त्यामुळं कसल्या लोकांच्याकडे लक्ष देऊ नका. काही म्हणतील ईव्हीएम मशीन हॅक केलं, अमुक केलं, तमुक केलं. अरे ह्यांना आज जर झाला विजय समोरच्यांचा तर तो सुद्धा मान्य करायला अंतकरण मोठं लागतं. ते सत्य आहे, ते सत्य सांगायला अंतकरण मोठं. काल परत ईव्हीएमचा विषय नव्हता, निकाल लागले की ईव्हीएम, आणि आज जर तुमच्या बाजूने निकाल लागला असता तर काय झालं असतं. लोकांनी या ठिकाणी जो मतदानाचा टक्का वाढला, मतदान का वाढलं? लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे वाढलं. तुम्ही तुमच्या बूथवरती तुम्हाला उद्या बूथचं मतदान केलंय, पुरुषांचं किती झालं, स्त्रियांचं किती झालं, तुम्हाला तुमच्याच बूथवरती आकडा तुम्ही पाहून घ्या. याआधी तुमच्या बूथवरती किती स्त्रिया मतदान करत होत्या आणि आता किती स्त्रियांनी मतदान केलं हे तुम्ही बघून घ्या. आणि मग तुमच्या हे लक्षात येईल की राज्य सरकारने घेतलेले हे निर्णय हे योग्य होते आणि या ठिकाणी दत्ताबाबांनी केलेला विकास हा परफेक्ट डोळ्यांनी दिसतच होता, लोक अनुभवत होती, म्हणून हा विजय साकार झालेला आहे. या विजयामध्ये तुम्हा सर्वांचं, या तालुक्यातल्या जनतेचं आभार व्यक्त करून मी आपल्या सर्वांच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं, जिल्ह्यातल्या मित्रपक्षांच्या वतीनं सन्माननीय दत्ताबाबा भरणे यांच्या विजयाबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर दत्ताबाबा भरणे आपल्या समोर मार्गदर्शन करतो. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय दादा अप्पासाहेब, आरपीआय गटाचे संजयराव सोनवणे, मामा पोळ मामा, सर्वच भारतीय जनता पार्टीचे सगळेच पदाधिकारी, शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी, दादा, भाजपचे सगळे पदाधिकारी, मित्र पक्षाचे सगळेच पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हा सर्वांचं आभार मानतो. आभार मानताना माझ्या आयुष्यामधला एक खूप महत्वाचा क्षण, या क्षणामध्ये तुम्ही मला खूप मोठी साथ दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं प्रत्येक हात. आयुष्यामध्ये चढ उतार येतात, सुख येतं, दुःख येतं. आनंदाच्या काळामध्ये अनेक माणसं भेटतात, परंतु संकटाच्या काळामध्ये आणि अडचणीच्या काळामध्ये तुमच्यासारख्या माणसांनी मला साथ दिली. तुमचा उपकार कसे फेडावेत हे बंधूंनो मला निश्चित प्रकारचे दिले आहे. आज मी तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगतो, ज्या विश्वासानं मला आज तुम्ही आमदार केले, तिसऱ्यांदा आमदार केलेला आहे, तोच विश्वास मी निश्चित प्रकारे सार्थकी राहून या तालुक्यातील सर्व सामान्य माणसाची, गोर गरीब माणसाची, मागासवर्गीय माणसाची, अल्पसंख्याक माणसाची, सर्वसामान्य माणसाची सेवा प्रामाणिकपणे करील, हा शब्द तुम्हा सर्वांना त्या कार्यक्रमाच्या गेली एक महिना तुम्ही सगळेजण अहोरात्र कष्ट करत होता. आपल्या सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट करत होते. या सर्वांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं.
प्रचार काळामध्ये माझ्यावरती आरोप झाले, प्रत्यारोप झाले, आरोप झाले, अनेक टीका टिप्पणी झाल्या, परंतु बंधूंनो त्याच्यावर तुम्ही कुठेही लक्ष दिलं नाही. आणि बंधूंनो मी आज तुम्ही खूप मोठा विजय, एक ऐतिहासिक विजय तुम्ही माझा केलेला आहे. या कामी हे निर्णय मगाशी दादाने सांगितलेली एक गोष्ट खरी आहे की जी सरकारने योजना आणली लाडकी बहीण, या बहिणींचा सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे. त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचं मानावे तेवढे आभार थोडे. त्यामुळे मी आज काय जास्त बोलणार नाही, कारण का उशीर झालेला आहे. मला तुम्हाला एकच कळकळीची विनंती करायची आहे. तुम्ही सगळ्यांना मी पाहिलेलं आहे, तुम्ही सगळ्यांचं मी परत नंतर आपण भेटणार आहोत. आता परत कुठेही आपल्या गावामध्ये आभाराची सभा होणार नाही. आपल्याला काम करायचं आहे, कुठेही आपल्याला काम करायचंय. कुठेही माझ्या सत्कार समारंभामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी सत्कार समारंभ कधी माझ्या आयुष्यामध्ये थोडं कमी करणार किंवा टाळणारा माणूस आहे. टाळणारा म्हणण्यापेक्षा घ्यायला मला अडचण नाही, पण विनाकारण तुमचा वेळ किंवा विनाकारण तुमचं जाऊ नये. किंवा सत्कार समारंभ आज झाला, उद्यापासून कुठे सत्कार समारंभाच्या भानगडीत न पडता, आभाराच्या भानगडीत न पडता आपण आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम करा. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपला पक्ष, मित्रपक्ष या सर्वांना कसं चांगल्या प्रकारचं भविष्यामध्ये यश येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे ही पण विनंती करतो. आणि आपण उशीर झालेला आहे. गाड्या गुड्या मगाशी दादाने सांगितल्याप्रमाणे शिस्तीमध्ये आपल्या गाड्या घरी न्या, कुठेही गडबड गोंधळ करू नका, गाडीचं स्पीड अजिबात वाढवू नका. आता आपण कुणावरती टीका टिप्पणी अजिबात करू नका. आपला विजय झालेला आहे, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, त्यांनी मत दिलं नाही, असं कधी बाबांनो काय करू नका. राजकारणामध्ये निवडणुका येत असतात, जात असतात, त्यामुळे असं कोणाला काय वेडवाकडे बोलू नका. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.